नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर काल सर्व पेपर्स आपल्या जीडीसीए परीक्षा मे 2026 चे सर्व पेपर संपलेले आहेत. तुम्हा सर्वांना फक्त एक सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की ज्या आपण नोट्स दिल्या होत्या विद्यार्थ्यांना, त्या नोट्स मधून साधारणपणे म्हणजे आम्ही तर सांगितलं होतं की 35-40 मार्क्सचे येतील, पण जवळजवळ 70-75 मार्क्सचे प्रश्न आले होते. पण आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी कसे लिहिलेले आहेत प्रश्न, काय लिहिलेले आहेत, हे सगळा दुसरा भाग आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं असणार आहे उत्तर. प्रत्येकाची त्याची वैयक्तिक शैली असते लिहिण्याची. पण आपण सांगताना पण हे सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या भाषेत लिहिणं अपेक्षित आहे आणि जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स नंबर पाडून लिहिणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी त्या प्रकारे लिहिले असतील त्यांना चांगले मार्क्स मिळतील. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी, जेवढ्या विद्यार्थ्यांनी आपल्या नोट्स घेतल्या होत्या त्या सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर, तुम्ही दिलेल्या नोट्स मधून 70-75 मार्क्सचे प्रश्न आले होते. म्हणजे ज्यामध्ये सर्व प्रश्न पकडून तुम्ही ते मार्क्स गृहीत धरू शकता. कारण कालचा जो पेपर होता, परवाचा ऑडिट जो पेपर होता, ऑडिट आणि मॅनेजमेंट हिस्ट्रीचा, तर हा जो पेपर आहे ऑडिटचा पेपर थोडासा डिफिकल्ट होता असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. पण त्यातले पण प्रश्न, आपण जे अपेक्षित प्रश्न किंवा जे टॉप 10 क्वेश्चन्स आणि काही क्वेश्चन बँक्स दिल्या होत्या त्यातलेच प्रश्न उत्तर आलं होते ऍक्च्युली. तर त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते सगळ्या क्वेश्चन बँक्स घेतल्या होत्या त्या सर्व विद्यार्थ्यांना माहित असेल की कशा प्रकारे प्रश्न आले. फक्त एवढंच आहे की ज्यांनी खूप लेट घेतल्या त्यांना थोडंसं डिफिकल्ट गेलं असणार आहे. कारण जेवढे विद्यार्थी होते ज्यांनी 1 महिन्यापूर्वी घेतले ते म्हणले की सर, आम्ही हे जर 1 फेब्रुवारीमध्ये घेतले असते तर खूप चांगला अभ्यास केला असता आणि चांगले मार्क्स मिळाले असते आम्हाला. पण प्रत्येकाने हेच अभिप्राय दिलेले आहेत की सर, तुमच्या नोट्स मधून 70-75 मार्क्सचे प्रश्न नक्की आले होते आणि ते आम्ही बघितले. फक्त काही जे प्रश्न होते जे साधारणपणे आउट ऑफ म्हणजे जे काही शिकवलं होतं किंवा जे काही आपले नोट्स आहेत त्या नोट्सच्या बाहेरचे होते. पण मे बी करंट वरती असणार किंवा 2024चं जे काही बदल झालेले आहेत त्यामध्ये असू शकतात किंवा आयटी ऍक्टचे बद्दल असू शकतात. तर हे जे आहे ना, हे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असू शकतात. पण ते होतेच. पण बाकी काही सोडून सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्याच प्रश्नपत्रिका ज्या दिल्या होत्या आपण, किंवा आपण क्वेश्चन बँक्स किंवा एक्सपेक्टेड नोट्स दिल्या होत्या, याच एक्सपेक्टेड नोट्स मधून 70 ते 75 मार्क्सचे प्रश्न आले होते. आणि याचमुळे की विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर, हे तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने आपण अपग्रेड करणार आहोत त्याला. काही कुठे बऱ्याचशा ठिकाणी चुकी आहेत, काही आपण त्या ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की सर, हे थोडंसं चुकलेलं आहे. जे काही अमाऊंट आहे किंवा जे काही समजा फिगर्स येतात किंवा कुठे एखादा प्रश्न एखाद्यामध्ये उत्तर चुकलेलं असेल तर ते त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सर, इथे थोडंसं वेगळं उत्तर आहे, तुम्ही हे जरा चेंज करा. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला सजेशन दिले. त्या सजेशनचं आपण पूर्णपणे स्वागत करून नवीन जे आवृत्ती आपण देणार आहोत पुढील विद्यार्थ्यांना, ज्या 2027 मध्ये जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे. आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट की आपण जी बॅच चालू करतोय ती बॅचचं पण अनाउन्समेंट आपण लवकरच करणार आहोत. 15 जुलै साधारणपणे आपण एक टाइम ठेवलेला आहे बॅच साठी. तर त्या दरम्यानच आपले जे रेग्युलर बॅच आहे ती चालू होणार आहे. आणि याला आपण, म्हणजे बाकी कोणीच नाही, पण आपण एक सेमिस्टर पॅटर्न मध्ये डिवाइड केलेला आहे. तर 3 विषयाचं एक सेमिस्टर करून अशा प्रकारे आपण एक सिलेबस डिझाईन केलेला आहे चांगल्या पद्धतीचा. तर त्या पद्धतीमध्ये आपण प्रॉपरली सगळ्या लोकांना जे 2027 मध्ये एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी प्रॉपर याचा प्लॅन दिलेला आहे. तर हा सुद्धा प्लॅन तुम्हाला मी लवकरच एक्सप्लेन करेन. पण त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना, तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना 2027 मध्ये परीक्षा द्यायची आहे आणि त्याची तयारी करायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांना नक्की सांगा आपल्याकडे ऍडमिशन करायला. आपण फिजिकल क्लासेस जे आहेत त्या ऍडमिशन साठीच आपल्याकडे भरपूर विद्यार्थी एन्क्वायरी करतात आणि त्यांना प्रॉपरली आपण गायडन्स देतो, जेणेकरून प्रॉपरली ते एक्झाम्स वगैरे येतात. आणि बऱ्याचशा प्रकारचे वेगवेगळे प्लॅन्स आहेत ते आपण कमिंग व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगूया कशा प्रकारे आम्ही डिझाईन केलेलं आहे काय वगैरे. पण जे विश्लेषण आहे पेपर्सचे, सर्व पेपर्सचं विश्लेषण लवकरच येईल. प्रत्येक विषयाचं प्रॉपर विश्लेषण, प्रश्नाचं विश्लेषण, हे सर्व गोष्टी करणार आहोत. सो ते पूर्ण बघून आपण प्रॉपरली प्लॅन करून तुम्हाला मी त्याही गोष्टी सांगेन. आणि पुढील व्हिडिओ जे आहे ते प्रश्न उत्तरांवरतीच येतील. सो त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा कशा प्रकारे तुमचे उत्तर आहेत काय. त्यामध्ये फक्त भाषा, म्हणजे शब्दरचना मे बी वेगळी असू शकते, पण कंटेंट जो आहे
तो तुमचा ऍक्च्युअल कंटेंट असणार आहे. तर शब्दरचना म्हणजे तुमच्या भाषेत लिहायचे असतात ते, फक्त एवढंच की कंटेंट जो आहे म्हणजे मुद्दा, तो मुद्दा तोच असला पाहिजे, त्याला धरून लिहायचं. सो त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. मी सांगितलेल्या माझ्याच भाषेत लिहा असं पण नाही, तुम्ही तुमच्या भाषेत लिहिणं अपेक्षित असतं. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. जे विद्यार्थी किंवा जे तुमचे मित्र आहेत त्यांना पुढच्या वर्षी एक्झाम द्यायचे, अशा विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. त्यांना या गोष्टीचा नक्की आणि पुरेपूर फायदा होऊ शकतो. जसं आपली टॅगलाईन आहे आपल्या जेडीसीए कॉलेजाची, सहकार फलन समृद्धी, सहकारातून समृद्धी, थोडक्यात असं म्हणूया. तर या पद्धतीमध्येच आपल्याला पुढे जायचं, एकमेकास सहाय्य करून पुढे जायचं आहे. तुमच्या काही अभिप्राय असतील किंवा तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्याला कॉल करू शकता आमच्या नंबरवरती, किंवा तुम्ही व्हॉट्सअपलाही मेसेज पाठवू शकता. काही अडचण नाही. सर्वीकडे तुम्हाला आपली टीम रिस्पॉन्स करेल, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा माहिती मिळू शकते. आणि जेडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा, ज्यामध्ये आपल्याकडे 10वी 12वी ओपन स्कूलिंग, डिस्टन्स, MBA वगैरे सर्व कोर्सेस आहेत. या सर्व कोर्सेस बद्दल तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांना करायचे त्यांनी नक्की संपर्क साधून तुम्ही विचारू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जेडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.